नमस्कार. चंद्रपूर जिल्ह्यामधनं मी स्वप्नील पिसे बोलत आहे. ओके. जे समन्वय संघाचं जे आपलं आंदोलन झालेलं होतं 8 आणि 9 तारखेच्या अनुषंगाने आणि त्या अनुषंगाने आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी जो आपल्याला उत्तरादाखल जे वेतनाची परिपूर्ती करू असा शब्द दिलेला होता, त्या संदर्भाने आज आपला पाठपुरावा झाला. त्या अनुषंगाने आज मला तुमच्याशी वार्तालाप करायचा होता, त्यामुळे मी तुम्हाला कॉल केलेला आहे. तर साहेब, आजच्या पाठपुराव्याच्या संदर्भानं काय सांगू शकता तुम्ही? नमस्कार. मी आमदार सुधाकर अडबाले, नागपूर शिक्षक मतदारसंघ. 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णय निघण्यापूर्वी आणि शासन निर्णय निघाल्यानंतर सुद्धा सतत आमचा टप्पा वाढ अनुदानासाठी अनुदान उपलब्ध करावं म्हणून सतत संघर्षपूर्वक सुरू होता. सभागृहामध्ये अनेक आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. नाईलाजाने शेवटी शासनानं बजेट अधिवेशनात तरतूद केली नाही. या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनानं पुरवण्या मागण्यामध्ये तरतूद केली नाही, म्हणून समन्वय संघानं जो निर्णय घेतला 8 व 9 जुलैला शाळाबंद आंदोलन करून हजारोच्या संख्येनं आपण सगळे टप्पा अनुदानवाले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावर हजर झाले. पहिल्या दिवशीच्या आंदोलनाला आम्ही भेट दिल्यानंतर परत रात्री 2 वाजेपर्यंत त्या आंदोलन चालू होतो आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की टप्पावाढ अनुदान आम्ही तुम्हाला देतो आहे आणि जुलै पेढीन ऑगस्टच्या पगारामध्ये निधीची तरतूद करतो आहे, अशा प्रकारचं त्यांनी मीटिंगमध्ये आश्वासन दिलं. पण सतत आमचा त्या संदर्भात पाठपुरावा सुरू होता. आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सगळे शिक्षक आमदार जाऊन भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की टप्पावाढ अनुदानाची घोषणा आपण या अधिवेशनामध्ये करावी. आणि दुसरा मुद्दा 8 व 9 जुलैला ज्या शाळाबंद आंदोलन होतं, त्या शाळाबंद आंदोलनाच्या दिवशीचा पगार कापण्याच्या संदर्भामध्ये यांनी जो पालकर साहेबांना डायरेक्टरने जे पत्र काढलेलं आहे ते पत्र रद्द करून त्या कर्मचाऱ्यांच्या विशेष रजा मंजूर करून त्यांना पगार कपात करण्यात येऊ नये आणि निधीची घोषणा करावी, अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांनी लगेच या ठिकाणी 18 तारखेला निधीची घोषणा सभागृहात करतो असं त्यांनी मान्य केलं. अच्छा, आपला जो प्रशासकीय अनुभव आहे साहेब, त्या अनुषंगानं आपणास हे वाटते की जुलै महिन्याचा पगार हा होऊ शकणार वाढीव टप्प्यानं, असं तुम्हाला वाटतंय का? हे बघा की आपण ज्या पद्धतीनं आपण चाललो आहे पुढे आणि मुख्यमंत्री सुद्धा महोदय सुद्धा या संदर्भामध्ये अगदी पॉझिटिव्ह आहे. त्या अनुषंगानं आपल्याकडे म्हणजे पैसे येणं म्हणजे प्रत्यक्ष पैसे येतच नाही ना, तो आदेश येतो. तो आदेश खालच्या लेवलला वितरित करायचा असतो. खालच्या लेवलला वितरित झालं तर बिल स्वीकारले तर जुलै पेढीन ऑगस्टला व्हायला हरकत नाही, पण त्या स्पीडनं काम व्हावं हे आम्हाला अपेक्षित आहे. आणि मंत्री महोदय हे जबाबदार व्यक्ती आहे आणि जबाबदार व्यक्तीने आमदारांसमोर दिलेलं आश्वासन हे महत्वाचं असतं. गिरीश महाजन साहेबांनी त्याच्यात मध्यस्थी केली. मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी त्यांनी आझाद मैदानला जाऊन सांगितलं की आम्ही अधिवेशन संपण्यापूर्वी निधी देण्याच्या संदर्भात घोषणा करतो बा, असं आंदोलनकर्त्यांना आंदोलनस्थळी जाऊन सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं एखादी गोष्ट जबाबदार व्यक्ती जर बोलत असेल तर तेवढ्या जबाबदारीनं ती पूर्ण करण्याची त्यांची क्षमता सुद्धा ठेवतात आणि निश्चितच त्या स्पीडनं एकदा फायनान्स कडून पत्र निघालं निधी वितरणाचं तर डायरेक्टर लेवलला लगेच दुसऱ्या दिवशी फॉलोअप होतात, तिसऱ्या दिवशी जिल्हा लेवलला जातात आणि बिलं जर तुमचे घेऊन असले तर निश्चितच व्हायला काही हरकत नाही. आज आपल्याकडे आज 17 तारीख आहे, म्हणजे 16 तारीख आहे, अजून 15 दिवस वेळ आहे आपल्याला. बरोबर. ट्रेझरीला बिल पाठवायला. त्याच्यामुळे काही जर करतो म्हटलं तर काही अडचण नाही, केलं पाहिजे. व्हायला हरकत नाही. दिवसाची राष्ट्र शिक्षकांची मागणी आहे, बरोबर, ती केली पाहिजे. अच्छा, आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण प्रश्न असा होता साहेब की 14 ऑक्टोबर 2024च्या अनुषंगाने त्या GR मध्ये काही उलटफेर होईल असं काही वाटत आहे का? नाही, शासन निर्णयामध्ये बदल करू नये हे आपली अपेक्षा आहे. त्या शासन निर्णयामध्ये 1 जून 2024 पासून जी देय आहे ती देय रक्कम थकबाकीच्या रूपानं आम्हाला शिक्षकांना द्यावी, शाळांना टप्पावाढ अनुदान द्यावी, ही तुमची आणि आमची मागणी आहे. शासन निर्णय निघालेला आहे की शासन निर्णय निघाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी. अच्छा, बरोबर आहे का? ठीक आहे, निधीच्या किंवा
कुठल्या आर्थिक टंचाईमध्ये शासनानं ते लेट केलं असलं तरी भविष्यामध्ये ते प्रोव्हिजन करावी, पुरवणी मागण्यामध्ये प्रोव्हिजन करावी या हिवाळी अधिवेशनामध्ये थकबाकी देण्याच्या संदर्भात कारवाई करावी ही आमची मागणी राहणार आहे. शासन निर्णयानुसार थकबाकी सुद्धा द्यावी की आपण आता वेतनासाठी जुलैपासून समोरचा निधी उपलब्ध करून घेऊ, परंतु जे बॅक आहे 11 महिन्याचं जवळपास थकबाकी आहे, 11 महिन्याची थकबाकी देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा निश्चितच हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये शासनानं कारवाई करावी अशी सतत आपण मागणी करू. बरोबर आहे साहेब. परत 22-23च्या अनुषंगाने ज्या 22-23ला पटसंख्या नव्हत्या, पट अभावी ज्या शाळा पात्र झाल्या, त्यांचं नेमकं आजच्या परिस्थितीमध्ये त्यांचं भवितव्य काय आहे? नाही, या संदर्भामध्ये आम्ही कमिशनरच्या मिटिंगमध्ये सेक्रेटरीकडे वारंवार चौकशी केली, विचारणा केली. त्यांनी म्हटलं की या संदर्भामध्ये अनुदानास पात्र न ठरलेल्या त्रुटीत असलेल्या शाळा ज्या आहेत त्यांच्या संदर्भात आम्ही फायनान्सला फाईल पाठवलेली आहे, पण फायनान्स अजून ओके केलेली नाही आहे असा रिप्लाय आम्हाला मिळतो आहे. अच्छा अच्छा. म्हणजे सध्या स्थितीत त्यांचं भविष्य अंधारात आहे. त्रुटीत होते, ते पात्र झाले, त्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय घ्यावा आणि या अनुदानासोबतच त्यांचं सुद्धा अनुदान रिलीज करावं. अच्छा. त्या दिवशी कसा हा मुद्दा कारण का अटीतटी होती म्हणून पहिले हा टप्पा अनुदान रिलीज करून देणं हे महत्वाचं होतं. बाकी कुठल्याच विषयावर चर्चा झाली नाही. बरोबर. कुठल्याच विषयावर चर्चा नाही. जे वस्तुस्थिती आहे ती मी सांगतो. बरोबर बरोबर आहे. आणि तुम्ही नेहमीच जे वस्तुस्थिती राहते ते वस्तुस्थिती समस्त महाराष्ट्रातील शिक्षकासमोर तुम्ही मांडत असता. त्यासोबतच साहेब, पुणे स्तरावर ज्या अघोषित शाळा आहेत, मग त्यांच्या संदर्भामध्ये आपण नेमकं काय सांगू? आता मी म्हटल्याप्रमाणे पुणे स्तरावरून ज्या अघोषित शाळा आहेत, हो, त्यांचा सुद्धा फायनान्सला प्रस्ताव गेलेला आहे, हो, अशी माहिती आहे. अच्छा. परंतु त्या संदर्भामध्ये आता हा आम्ही त्या प्रमाणात मी स्वतः तरी पाठपुरावा जास्त घेतला नाही. अच्छा. हा मुद्दा महत्वाचा होता. हो, त्या स्तरावर निश्चित पुन्हा स्तरावरती काय पोझिशन आहे त्याची चौकशी करून आपण त्याचा सुद्धा पाठपुरावा करू. अच्छा अच्छा. धन्यवाद साहेब. आपण नागपूर विभागाचे जरी आमदार असले तरी समस्त महाराष्ट्रातले समस्त कर्मचारी वर्ग आपल्याकडे एक इत्यंभूत आशेनं बघत असतात आणि नेहमीच तुम्ही आमच्या आशेवरती खरे उतरता. आपण माझ्याशी संवाद साधलात याबद्दल आपला मी सतशः ऋणी आहे आणि धन्यवाद साहेब. चला, धन्यवाद आपल्या सगळ्यांना. हो, धन्यवाद.